हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॉयकट शिकणार आहोत. हा आहे सक्षम आणि मी ट्रिमर घेतलेला आहे आणि हा ट्रिमरमध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर हा फर्स्ट पॉईंटवाला लावलेला आहे मी. फर्स्ट पॉईंटमध्ये वरचा जो क्राऊन एरिया असतो ना, त्यामध्ये बाउन्सी हेअर झाले पाहिजे, असे खालून कमी आणि वरती जास्त. तर तुम्ही बघू शकतात, हा ट्रिमरचा पहिला पॉईंटने हे खालच्या साईडचे केस कमी करते मी. आणि जर हा ट्रिमर असेल तर तुम्ही घरच्या घरी पण हेअर कट करू शकतात. ॲक्च्युली मी पार्लर हे घरातच चालवते आणि हे जो हेअर कट आहे मुलांचा, तो मी फक्त बघूनच शिकलेले आहे यूट्यूबवरतीच. जसं की तुम्ही बघताय आता माझा हा हेअर कट, तसंच मी पण कोणाचं तरी बघून शिकलेली आहे. आणि मी पार्लरचं बेसिक ॲडव्हान्स केलेला कोर्स आहे. कंगी घेतलेली आहे आणि काही वर्ष मी बाहेर रोडवरती पार्लर जे वरच्या बाजूला येतात ते केस तर मुलींचे लहान मुलींचे वगैरे हेअर कट केले. पण मला खूप आवड होती की मुलांचे पण हेअर कट करता आले पाहिजे. आणि हा माझा भाचा आहे आणि सुरुवातीला घरच्याच लहान मुलांवरती हेअर कटचे प्रॅक्टिस केली. मग नंतर ट्रिमर घेतलं आणि मग वस्त्रा तर मला चालवायला येतो, चालू आहे, तर तसा काही प्रॉब्लेम नाही. मला ट्रिमरची गरज होती. पहिलं मी कंगी आणि कैची आणि हा हेअर कट मला खूप वेळ लागायचा करायला. पण जेव्हा मी हे ट्रिमर घेतलं ना, तर जिथं 20 मिनटं लागतात तिथं इथं ट्रिमरने 5च मिनटं लागतात. तर हा ट्रिमरचं कमाल आहे आणि खूप स्वस्त पण भेटतात. ब्रँडवाले थोडे महाग असतात. आणि कधी इमर्जन्सीमध्ये असं प्रत्येकाच्या घरात ट्रिमर असलं पाहिजे. आता काही वेळेला शाळेतून मुलांना म्हणजे सांगितलं जातं की उद्या तू हेअर कट करून आलाच पाहिजे, नाही आला तर तुला वर्गात बसू देणार नाही. तर अशा वेळेला कसं, यामध्ये 3 पॉईंट असतात, त्यातून आपण 1 पॉईंट झाला, नंतर 2 पॉईंट झाला, असे 2-3 लेअरचे केस जरी कट केले आणि समोरचं तर तुम्ही बघताच, एक राऊंडमध्ये सेट करायचा समोरून आलेला. आणि खूप केस वाढवले होते कारण सुट्ट्या लागल्या होत्या ना उन्हाळ्याच्या. पण आता शाळा चालू झाल्यामुळे त्याला केस कमी करावं लागले. आता वरचे साईडचे जे असतात ना, त्याला खूप कमी नव्हते करायचे. पण इथं पण एक आपण पाणी मारून घेतलं ना, तर एक केसांना व्यवस्थित शेप मिळतो. आणि यामध्ये पण आपण गाईडलाईन करू शकतात. कोणी पुढच्या साईडने पण करू शकतो, कोण मागच्या साईडने पण करू शकतात. हे आता गाईडलाईन पकडायची आपली. हे केस कट केले तर ह्याच केसांना पकडून आपण समोरचे केस घेऊन कट करू शकतात. हा वरचा टॉपचा एरिया झाला. आणि त्याला जास्त कमी नव्हते करायचे, म्हणून मी थोडेच केस वरचे कमी केले. जर कोणाला जास्तच कमी करायचे असेल तर आणखीन जास्त कट करू शकतात. बस अशा 2-3 स्टेप आहेत, हे तुम्ही पण इझिली घरच्या घरी करू शकता. हा हेअर कट मी स्वतः मनाने शिकलेली आहे, यूट्यूबवरती वगैरे बघून. मला खूप आवडेल अशा मुलांचे केस कापायचे. आणि हाच नाही, मी बरेच हेअर कट केलेत लहान मुलांचे, पण ते काय मी व्हिडिओ बनवलेले नाहीत तसे.
शकता थोडंसं जास्त जर लेंथ राहिली असेल तर मर्ज करण्यासाठी थोडा आपण कंगवी तिरक्या बाजूला थोडीशी घेऊन त्याची लेंथ कमी करू शकतो. आणि स्टेप बाय स्टेप कंगवी भांग पाडून वगैरे असं केस विचारून व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघतात कंगवीमध्ये जे वरच्या साईडला आहेत ना ते केस उडवायचे. 1-2 वेळा प्रॅक्टिस केली तर आरामात करता येते. सुरुवातीला वाटते की खूप अवघड आहे, नको, पण मनात आवड असेल तर सगळं काही होतं. मी जेव्हा पार्लर शिकले त्या पार्लरमध्ये बॉईजचे हेअरकट असं काही त्यात टॉपिक नव्हते, पण मला खूप आवड होती की बॉईज हेअरकट पण करता आला पाहिजे म्हणून. तर तुम्ही कट बघू शकतात ना, हे तर खूप मी जी कंगी चालवते ना हे खूप मला आवडायचे. जेव्हा येतात आता सलूनमध्ये असे मुलांचे हेअरकट करतात आणि ते बघतात एकदम मस्त कंगी चालवतात ना, तर ते छान वाटायचं. आणि मी मुलांना असं भाच्यांना असं वगैरे हेअरकट करायला सलूनमध्ये घेऊन जायचे ना, तर त्यावेळेला खूप लक्ष देऊन बघायचे की ते कसे करतात म्हणून. आता मी पार्ट चेंज केला आहे आणि थोडे जास्तच केस राहिले होते म्हणून मी 1 पॉईंट कमी मला पार्ट लावलेला आहे. तुम्ही बघू शकतात पहिले थोडे जास्त दिसत होते आणि आता त्यापेक्षा पण खूप छोटे दिसायला लागलेले आहेत. आणि ट्रिमरमध्ये पण व्हरायटीज असतात भरपूर. तर काही व्हरायटीमध्ये त्याचे पॉईंट वेगवेगळे असतात. कुठल्या ट्रिमरमध्ये तुम्हाला 5 पॉईंटवाले पण भेटेल की त्यामध्ये वेगवेगळे 5 पार्ट दिले जातील. हा माझ्याकडे छोटा ट्रिमर आहे, यामध्ये फक्त 3च पॉईंट आहेत. कानाच्या वरती घेतलेलं आहे मी आता. आणि आपला हेअर कट ऑलमोस्ट होत आलेला आहे. आता पूर्ण वरचे केस तर कट करून झालेले आहेत, पण हे 1 साईडला घेतल्यानंतर काही केस वरती तरंगतात असे शेंडे, तर त्याला आपण ते कट करून घेऊया. तुम्ही बघता ते वरचे एक्स्ट्रा केस आहेत. काही ठिकाणी मोठ्या सलूनमध्ये असतील लेडीजचे, जेंट्सचे हेअर कट करत असतील. मोस्टली आपल्या इथे तर एवढं कोणी मी पाहिलं नाही. आणि ॲक्च्युली मी बाहेर रोडवरती पार्लर चालवलं, पण त्यावेळेस माझ्याकडे नव्हते इथे जेंट्स बॉईज हेअर कट करण्यासाठी. पण जेव्हा मी घरात चालवलं तर काही लहान मुले असतात ना आपले चॉलमधले वगैरे एरियामधले, तर काय काय वेळेला
सलूनमध्ये आपलं त्यांची आई घेऊन नाही जाऊ शकत, तर लेडीज पार्लरमध्ये येऊन करतात. मग ते बाळाला मांडीवर वगैरे घेऊन, मग तेव्हापासून मग मी जास्त प्रॅक्टिस करून बॉईज कट करायचं शिकले. आता हा नाही, आणखीन वेगळ्या पद्धतीचा पण मला कट करता येतो. तर दुसरा व्हिडिओ पण बनवणार बॉईजचा. आता ही एक लाईन मारून घेते ट्रिमरनेच. कोण कैचीने मारतं, कोण वस्त्राने पण मारतं. मी हा जो लाईन पाडलेला आहे ना, तो मग ट्रिमरनीच घेते. आता वस्त्रामध्ये ब्लेड टाकलेली आहे आणि तो क्लीन करून घेते. आता बस हेअर कट. हे एक्स्ट्रा केस असतात ना आपले कानाच्यावरती, तर तुम्ही बघू शकता. वस्त्र जेव्हा करतो ना, तेव्हा सरळ कधी नाही घ्यायचा, तो तिरका चालवायचा. आणि तुम्ही बघू शकतात हा हेअर कट, बॉईज हेअर कट मी कसा कट केला आहे आणि तुम्हाला कसा वाटला, तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. पूर्ण हेअरकट बघितला ना, लुक, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा हेअरकटची व्हिडिओ मी पहिली पण टाकली होती, पण त्याला म्युझिक बॅकग्राऊंडला लावल्यामुळं कॉपीराईट लागलेलं. तर आपली स्वतःची जरी व्हिडिओ असेल ना, तरी पण कॉपीराईट लागू शकतो, कारण म्युझिक बॅकग्राऊंडला लावल्यामुळे कॉपीराईट लागलेलं. मग ती डिलीट मारली आणि मी वापस व्हिडिओ बनवली. तर हा हेअरकट कसा वाटतो तुम्हाला, आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.